नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. यंदा 2026 मध्ये अधिक मास हा उद्या 17 मेला रविवारी सुरू होत आहे आणि 15 जून 2026 वार सोमवारी संपत आहे. हिंदू पंचांगानुसार दर 3 वर्षांनी एक अधिक मास येतो, ज्याला आपण पुरुषोत्तम मास किंवा मलमास असेही म्हणतो. स्वतः श्रीहरी श्री विष्णू माता लक्ष्मीला अधिक मास महात्म्याच्या 9व्या अध्यायामध्ये सांगतात. अधिक मास हा 13वा महिना दर 3 वर्षांनी येतो. या महिन्यात सूर्य संक्रांत नसते, म्हणून हा महिना मलिन असा धुंड म्हणून मानला जातो. या महिन्यात कोणतेही मंगल कार्य केले जात नाही. तथापि या महिन्याचा स्वामी जो गोलकवासी मुरलीधर पुरुषोत्तम आहे, यांची पूजा केल्याने आणि स्नान दान व्रते नियम पाळल्याने मनुष्याला मुक्ती मिळते व त्यांचे इच्छित मनोरथ सुद्धा पूर्ण होते. ज्या वर्षी हा अधिक मास येतो ते चांद्रवर्ष 13 महिन्यांचे असते. दरवर्षी 11 दिवस 1 तास 31 मिनिटे आणि 12 सेकंदाचा फरक हा पडत असतो. आता 3 वर्षांनी एकदा हा ब्लॅकलॉक भरून काढण्यासाठी पंचांगात अधिक मासाची गणना करण्यात आलेली आहे. अधिक महिन्यात वेगवेगळी व्रतं करण्याला आणि वेगवेगळे नियम पाळण्याला खूप जास्त महत्त्व आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे. या अधिक महिन्यात म्हणजे धोंड्याच्या महिन्यात सर्व स्त्री आणि पुरुषांनी हे 3 नियम आवर्जून पाळायचे आहेत. या अधिक महिन्यामध्ये आपण जोड्यामध्ये म्हणजे महिला त्यांच्या जोड्यामध्ये भर टाकत असतात, तर हीच जोडी बदलताना किंवा जोड्यामध्ये भर टाकताना अशी एक चूक आहे जी आपल्याला चुकूनही करायची नाही. तसेच या अधिक महिन्यामध्ये आपण आईची ओटीसुद्धा भरत असतो. तर ही ओटी भरत असताना प्रत्येक मुलीने आपल्या आईला ही एक वस्तू आवर्जून द्यायची आहे. तसेच जावयाचा मानपान करताना आपल्याला अशी एक वस्तू आहे ती चुकूनही लेक जावयाला द्यायची नाही. तसेच अजून कोणतेही महत्त्वाचे नियम पाळायचे आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. आता आपण पहिला नियम जाणून घेऊया. या अधिक महिन्यामध्ये जोडी बदलत असताना नवीन जोडी खरेदी करतो किंवा जी आपण जुनी जोडवी असतात तर त्यामध्ये आपण भर टाकत असतो. आता या अधिक महिन्यामध्ये जोडवी ही नक्की कोणी घ्यावी किंवा कोणी भर टाकावी, तर पहा, या अधिक महिन्यात प्रत्येक आईने आपल्या मुलीला नवीन जोडवी घ्यावी किंवा त्या जोड्यामध्ये भर टाकावी. जर आईला शक्य नसेल तर मग अशावेळी पतीने आपल्या पत्नीसाठी जोडवी जी आहे तर ती खरेदी करायची आहे. अधिक महिन्यामध्ये जोडवी घेण्याला, जोडवी बदलण्याला किंवा जोड्यामध्ये भर टाकायला खूप जास्त महत्त्व आहे. कारण जोडवी जी आहे ना, तर ते सौभाग्याचं प्रतीक आहे. महिलांच्या 16 शृंगारापैकी जोडवी हा 15वा महत्त्वाचा शृंगार मानला जातो आणि हे सुवासिनी असण्याचं व पतीच्या दीर्घ आयुष्याचं प्रतीक आहे. आणि आपल्या जावयाला दीर्घ आयुष्य मिळावं म्हणून या अधिक महिन्यामध्ये आई जी आहे तर ती आपल्या मुलीला जोडवी करत असते. आणि जेव्हा आपण अधिक महिन्यामध्ये नवीन खरेदी जोडवीची करतो तेव्हा घरात सुख समृद्धी येते आणि देवी लक्ष्मी माता देखील प्रसन्न राहते. नियम 2. आता हीच जोडवी बदलताना तुम्हाला एक चूक जी आहे तर ती सुद्धा अजिबात करायची नाही. तर जोडवी घेताना तुम्हाला चांदीची जोडवी घ्यायची आहे. बऱ्याच जणांकडे जास्त पैसे असतात, अशा वेळी तुम्ही सोन्याची जोडवी खरेदी करण्याचा विचार कराल, परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पाय जोडवी ही नेहमी चांदीची असावी. सोन्याची जोडवी ही कधीही पायात घालू नये, कारण सोनं म्हणजे लक्ष्मी म्हटलं जातं आणि लक्ष्मी ही कधीही पायात घालू नये, म्हणून तुम्हाला चुकूनही सोन्याची जोडवी जी आहे तर ती करायची नाही. किंवा इतर कुठल्याही धातूची जोडवी आपण पायात घालत असतो, परंतु अधिक महिन्यामध्ये चांदीची जोडवी आहे तर ती आपल्याला खरेदी करायची आहे. बघा, अधिक महिन्यात जुनी जोडवी बदलणे, त्यात भर किंवा नवीन जोडवी घेणे शुभ मानले जाते, कारण हा महिना शुद्धीकरण आणि नव्या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करण्यासाठी योग्य मानला जातो. पण इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जोडवी घेताना किंवा बदलताना कधीही सोन्याची जोडवी ही घेऊ नका. यानंतरचा नियम 3 आहे. बघा, अधिक महिन्यामध्ये प्रत्येक मुलगी आपल्या आईची ओटी भरत असते. तर ती ओटी भरत असताना प्रत्येक मुलीने आपल्या आईला छान साडी घ्यायची आहे. शृंगाराचं साहित्य असेल तर ते सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे आणि यासोबत तुम्हाला अशी एक वस्तू आहे ती म्हणजे बांगड्या. तर प्रत्येक मुलीने आपल्या आईला हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या भरायच्या आहेत. जर तुम्हाला बांगड्या घेणे शक्य नसेल किंवा बांगड्या भरणे शक्य नसेल तर अशा वेळी तुम्ही बांगड्या भरण्यासाठी आईला पैसेसुद्धा देऊ शकता. आणि या बांगड्या घेताना तुम्हाला 33 या संख्येमध्ये घ्यायच्या आहेत, कारण यामागे 33 कोटी देवतांना तृप्त करण्याचा उद्देश असतो. म्हणून 33 या संख्येमध्येच तुम्हाला बांगड्या ज्या आहे तर त्या आपल्या आईला भरायच्या आहेत. तर ही एक महत्त्वाची वस्तू जी आहे तर ती प्रत्येक मुलीने आपल्या आईला द्यायची आहे. यानंतरचा चौथा नियम पाहू. आता जर तुम्हाला आई नसेल तर अशा वेळी तुम्ही तुमच्या मावशीची किंवा तुमची मोठी बहीण असेल तर तिची सुद्धा ओटी भरू शकता.
तिचा सुद्धा मान सन्मान तुम्ही करू शकता. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की ताई मला आई नाही, परंतु सासू आहे, मग सासूची ओटी भरली तर चालेल का? तर नाही, आपण सासूची ओटी आहे ना, तर ती कधीही भरू शकत नाही. कारण जेव्हा आपण लग्न करून आपल्या सासरी जातो, तेव्हा सासू जी आहे ना, ती आपली ओटी भरत असते. तिचा मुलगा हा आपल्या पदरात देत असते आणि तेव्हापासून आपण आपल्या सासूची ओटी जी आहे ना, तर ती भरत नाही. म्हणून अधिक महिन्यामध्ये तुम्ही सासूसाठी एखादं नवीन वस्त्र, नवीन साडी घेऊ शकता, परंतु सासूची ओटी जी आहे तर ती भरता येत नाही. त्याऐवजी तुम्ही काकू असेल, तुमची मावशी असेल, तुमची मोठी बहीण असेल किंवा तुमची एखादी मैत्रीण असेल, तर तिची सुद्धा देखील तुम्ही ओटीही भरू शकता. आता यानंतरचा 5वा नियम पाहू. बघा, आता बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो, की माझी आई विधवा आहे, तर मग तिची ओटी भरली तर चालेल का? तर बघा, जेव्हा आपण ओटी भरतो ना, त्यामध्ये शृंगार साहित्य असतं. प्रामुख्याने हळदी-कुंकू किंवा इतर काही शृंगाराच्या वस्तू असतात आणि पारंपरिक हिंदू संस्कृती आणि आपल्या महाराष्ट्रातील रूढी परंपरेनुसार विधवा स्त्रीची ओटी ही भरली जात नाही. कारण ओटी भरणे हे एक सुवासनेचं लक्षण मानलं जातं आणि ओटीमध्ये हळदी-कुंकू हे पतीच्या दीर्घ आयुष्यासाठीचं प्रतीक आहे. परंतु अधिक मासात आई विधवा असेल तर तिची ओटी भरण्याची पद्धत आहे, जेणेकरून आईच्या पोटी पुन्हा जन्म मिळावा असा आशीर्वाद मागता येतो. आता जर तुमची आई विधवा असेल तर अशा वेळी आईची ओटी भरताना तुम्हाला एक महत्त्वाच्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. ओटीमध्ये तुम्ही हळदी कुंकू जे आहे तर ते देऊ नका. बाकी इतर ज्या काही वस्तू असेल, साडी असेल, ब्लाऊज पीस असेल किंवा नारळ असेल, बांगड्या असतील, तर त्या तुम्ही आईची ओटी भरताना घेऊ शकता. परंतु हळदी कुंकू जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं नाही आणि तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या आईची ओटी जी आहे तर ती भरू शकता. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, अधिक महिन्यात ओटी भरताना 33 या संख्येला खूप महत्त्व आहे. त्यामुळे शक्य असेल तर ₹33 म्हणजे 33 नाणी किंवा नोटा किंवा 33 फळे आईला द्यावीत. ही संख्या धार्मिक दृष्टिकोनातून शुभ मानली जाते. आता यानंतरचा 6वा नियम पाहू. आता बघा, मुलगी विधवा असेल तर तिने आपल्या सुवासीन आईची ओटी कशी भरावी? तर परंपरेनुसार जर मुलगी विधवा असेल तर तिने स्वतःहून ओटी भरणे टाळावे. अशा वेळी योग्य मार्ग म्हणजे घरातील इतर सौभाग्यवती स्त्रीच्या हातून आईची ओटी भरून घ्यावी आणि आपण मनापासून प्रार्थना व नमस्कार करून आईचा आशीर्वाद घ्यावा आणि तुमच्या इच्छेनुसार आईला नवीन साडी तसेच चांदीची भेटवस्तू देखील तुम्ही घेऊ शकता. आता यानंतरचा 7वा नियम पाहू. अधिक महिना हा भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित केला गेला आहे. त्यामुळे आपल्याकडे जावई व लेकीला साक्षात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचं स्वरूप मानून या महिन्यात घरी जेवायला बोलवलं जातं. म्हणजे त्यांना लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणून आपल्या घरी आपण बोलावून त्यांचा मानपान करत असतो. त्या दोघांचे पाय धुवून पूजा केली जाते. तसेच त्यांना जेवायला काही खास पदार्थ सुद्धा बनवले जातात, ज्यामध्ये आंबारस हा प्रामुख्याने बनवला जातो किंवा पुरणपोळी बनवली जाते. जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्याप्रमाणे गोडाचा स्वयंपाक हा बनवला जातो आणि त्यांचा व्यवस्थित मानपान हा केला जातो. यामुळे भगवान विष्णूंची आपल्यावर, आपल्या कुटुंबावर कायम कृपा राहते अशी धार्मिक मान्यता आहे. आणि या अधिक महिन्यामध्ये जावयाचा मानपान करताना वाणाला अत्यंत महत्त्व मानलं गेलं आहे. सर्वात आधी जावयाला जेवू घालावे, त्यानंतर त्यांना पाटावर बसवून कुंकू लावून त्यांना ओवाळून घ्यावे. त्यांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. त्यानंतर वाण देण्यामध्ये अनेक जण चांदीचे ताट किंवा चांदीचं निरांजन किंवा सोन्याची अंगठी, सोन्याची चेन यासारख्या मौल्यवान वस्तू ज्या आहेत तर त्या दान केल्या जातात. आता ज्यांची सोनं चांदी घेण्याची क्षमता नाही अशांनी या दिवशी पितळेचे किंवा तांब्याचे भांडे दिले तरी सुद्धा चालतं. ते सुद्धा खूप जास्त शुभ मानले जाते. आणि म्हणून जर तुम्हाला सोने चांदी खरेदी करणं नाही शक्य झालं जावयासाठी तरीही चालेल. तुम्ही अगदी तांब्याची किंवा पितळेची भांडी जी आहे तर ती सुद्धा घेऊ शकता. त्यासोबत तुम्हाला एक दिवा देखील द्यायचा आहे. बरेच जण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चांदीचा दिवा देतात, परंतु त्याऐवजी तुम्ही तांब्याचा किंवा पितळेचा दिवा दिला तरी सुद्धा चालतो. त्यानंतर जावयाला कपड्यांचा आहेर करायचा आहे आणि त्यासोबत आपल्याला 33 अनारसे सुद्धा द्यायचे आहेत. या अधिक महिन्यामध्ये 33 या संख्येला खूप जास्त महत्त्व आहे. आपण या दिवशी आपल्या जावयाला 33 अनारसे, 33 म्हैसूर पाक किंवा 33 बत्तासे जर आपण वाण म्हणून दिले तर आपल्याला 33 कोटी देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि म्हणून 33 या संख्येला विशेष महत्त्व दिलं जातं. त्याचबरोबर आपल्या लेकीला सुद्धा हळदी कुंकू लावून ओवाळून घ्यायचं आहे. तिची सुद्धा आपल्याला साडी चोळीने ओटी भरायची आहे आणि मग दोघांना नमस्कार करायचा आहे. कारण इतर वेळी बघा, आपण आपला जावई किंवा लेकीच्या पाया पडत नाही, पण त्यांना लक्ष्मीनारायणाचं स्वरूप मानले जाते. म्हणून या दिवशी लक्षात घेऊन दोघांची तुम्हाला मनोभावे पूजा करून त्यांना वाण देऊन त्यांचा मानपान तुम्हाला ठेवायचा आहे.
आता जेव्हा तुम्ही जावयाला वाण म्हणून काही भेटवस्तू देता, तर त्यामध्ये बघा तुम्हाला तामसिक किंवा श्रेयान्न किंवा मग काचेच्या काही भेटवस्तू असतील किंवा धारदार काही वस्तू असतील तर त्या वाण म्हणून अजिबात द्यायच्या नाहीत, किंवा अशा काही फुटणाऱ्या वस्तू आहेत तर त्या भेटवस्तूसुद्धा तुम्हाला जावयाला द्यायच्या नाहीत. त्या खूप अशुभ मानल्या जातात. तसेच स्टील किंवा लोखंड जे आहे तर ते सुद्धा या अधिक महिन्यामध्ये जावयाला वाण म्हणून देऊ नये. यामुळे आपल्या घरात आर्थिक अडचणी ज्या आहे तर त्या यायला सुरुवात होतात. त्यामुळे प्लॅस्टिक, स्टील किंवा काचेच्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या तुम्हाला वाण म्हणून अजिबात द्यायच्या नाहीत. तर हा एक महत्त्वाचा नियम जो आहे तर तो तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे. यानंतरचा नियम 8वा पाहूया. या अधिक महिन्यामध्ये आपण काही चुका केल्या तर त्याचे वाईट परिणाम हे सुद्धा आपल्याला भोगावे लागतात, आणि काही पुण्य केलं तर त्याचं दुप्पट पटीने फळ देखील मिळत असतं. तर या अधिक महिन्यामध्ये दररोज भगवान विष्णूंची पूजा करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. या महिन्यात दान करणे हे अत्यंत पुण्यदायक मानलं जातं, म्हणून दीपदान, अन्नदान, वस्त्रदान तुम्ही आवर्जून करू शकता. तसेच शक्य असेल तर संपूर्ण महिनाभर व्रत करावं. नसेल शक्य तर तामसिक पदार्थ, मांसाहार हा आवर्जून टाळावा. तसेच या अधिक महिन्यात दररोज सकाळी किंवा संध्याकाळी विष्णू सहस्रनामाचं पठण करावं. श्रीमद भगवद्गीता किंवा पुरुषोत्तम मासाच्या कथेचं वाचन करावे. यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. शुद्ध आणि सात्विक अन्न तुम्हाला ग्रहण करायचं आहे. पिठाचे धोंडे, पुरणाचे धोंडे बनवून ते जावयाला किंवा ब्राह्मणाला वाण देण्याची परंपरा आहे. आता यानंतरचा शेवटचा आणि महत्त्वाचा नियम जाणून घेऊ. आता या महिन्यामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या अजिबात करू नये. तर या महिन्यामध्ये शुभकार्य केली जात नाही. मग लग्न असेल, साखरपुडा असेल किंवा गृहप्रवेश असेल किंवा एखादं नवीन काम सुरू करायचं असेल, नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर यासारखे शुभकार्य जे आहे तर ती या महिन्यामध्ये केली जात नाही. ती वर्ज्य असतात. तसेच तुम्हाला मालमत्ता खरेदी करायची आहे, नवीन गाडी किंवा नवीन वाहन खरेदी करायचं आहे किंवा सोन्या चांदीची खरेदी करणे सुद्धा योग्य मानलं जात नाही. आता तुम्ही म्हणाल की अधिक महिन्यामध्ये लेक जावयाला सोनं चांदी दिली जाते, परंतु ते सोनं चांदी आहे ना ते अधिक महिन्याच्या सुरू होण्याच्या अगोदरच खरेदी केले जाते. अधिक महिन्यामध्ये खरेदी करत नाही. त्याचबरोबर या महिन्यामध्ये कोणाशी वाद टाळावी, खोटे बोलणे आवर्जून टाळावे, किंवा मग तुमचं एखादं पारायण सुरू आहे किंवा एखादं व्रत सुरू आहे आणि त्या व्रताची समाप्ती तुम्हाला या महिन्यामध्ये करायची असेल तर ती योग्य मानली जात नाही. त्यामुळे या महिन्यामध्ये नवीन उपवास सुरू करणे किंवा संपवणे ते आवर्जून तुम्हाला टाळायचं आहे. या अधिक महिन्यामध्ये शारीरिक, मानसिक शुद्धीला प्राधान्य देऊन भगवान विष्णूंच्या भक्तीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मन रमवायचं आहे, आणि जेवढ्या चांगल्या गोष्टी करता येतील तेवढ्या चांगल्या गोष्टी तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.